अंगावर पांढरं लुगडं, हातात महादेवाची पिंड, करारी डोळे आणि क्रांतिकारी दृष्टिकोन आणि त्याहून जास्त मायेनं ओतप्रोत भरलेलं हृदय. ती माऊली ना कुठल्या राजघराण्यात जन्मलेली होती, ना तिच्या गळ्यात सोन्याचा हर्षुल होता. पण हिम्मत मात्र सिंहासारखी. तिच्या न्यायानं राज्य चाललं, तिच्या हातून मंदिरं उभी राहिली. त्या प्रत्येक मंदिरात तिच्या नावानं प्रजा डोकं टेकवते. कारण ती राणी नव्हती, ती माऊली होती. म्हणूनच इतिहासाने तिला राणी नाही तर मायबाप सरकार म्हटलंय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. समाज घडवणारी महाराणी, मुलाच्या हातून गाईचं बछडं मारलं गेलं म्हणून आपल्या मुलाला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावणारी, आपलं राज्य महादेवाला अर्पण करणारी आणि जमिनीच्या मालकीचा पुरावा म्हणून 7/12 उतारा बनवणारी कर्तृत्ववान स्त्री. आणि ह्याच अहिल्याबाईंच्या न ऐकलेल्या गोष्टी आज आपण ऐकणार आहोत. नमस्कार, मी काजल भालेराव आणि तुम्ही बघता विशेष भारी. मंडळी, छत्रपती संभाजीनगर परगण्यातील चौंडी या गावात एकदा मल्हारराव होळकर आले होते. मल्हारराव होळकर हे माळवा प्रदेशाचे राजे होते आणि पेशव्यांच्या सेवेत मोठ्या पदावर होते. चौंडीत त्यांची नजर एका साध्या पण तेजस्वी मुलीवर पडली. वयाने 8 ते 10 वर्षांची, चेहरा गोलसर आणि निरागस, हातात पूजेची थाळी, उंच कपाळ, आकर्षक नाक आणि मोठे बोलके डोळे. असा देखण्या आणि श्रद्धेने भरलेला चेहरा पाहून मल्हारराव क्षणभर थबकले. त्या मुलीविषयी अधिक जाणून घेतल्यानंतर त्यांना समजलं की ती होती मानकोजी शिंदे आणि सुशीलाबाई यांची मुलगी अहिल्या. मानकोजी हे गावचे पाटील आणि प्रचंड अभ्यासू व्यक्ती. त्या काळात मुलींना शिक्षण दुर्मिळ होतं, पण मानकोजींनी आपली मुलगी काहीशी वेगळी घडावी म्हणून तिला वाचायला लिहायला शिकवलं होतं. आणि या अहिल्याबाईंना पाहून मल्हारराव इतके प्रभावित झाले की त्यांनी आपल्या मुलासाठी, खंडेरावासाठी तिचा हात मागितला. या प्रस्तावाला फार वेळ लागला नाही आणि 31 मे 1725 ला जन्मलेल्या अहिल्याबाईंचा विवाह 1735 साली खंडेराव होळकरांशी पार पडला. 1745 साली अहिल्याबाईंच्या पोटी होळकर घराण्यात मालेराव जन्माला आले. 3 वर्षांनी एका मुलीचा जन्म झाला. तिचं नाव होतं मुक्ता. काही वर्षांनी 1754 साली कुंभार नावाच्या ठिकाणी झालेल्या एका लढाईत अहिल्याबाईंचे पती खंडेराव होळकर यांचा मृत्यू झाला. तेव्हा अहिल्याबाई फक्त 21 वर्षाच्या होत्या. त्या काळात अशी परंपरा होती की पती मरण पावल्यानंतर त्याच्या पत्नीला सती जावं लागायचं. पण मल्हाररावांनी त्यांना सती जाण्यापासून रोखलं आणि मग पुढे जे झालं ते इतिहासात खूप मोठं वळण ठरलं. मुलगा गेल्यावर सासरे मल्हारराव यांनी होळकर साम्राज्याची सूत्र सून अहिल्याकडे सोपवली. त्यांच्यानंतर मल्हाररावांनी अहिल्याबाईंना राज्य चालवण्याचं प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. मल्हारराव युद्धात गेलेले असतानाच अहिल्याबाई राज्याचं सगळं कामकाज बघायच्या. त्यांनी सुरक्षा, कर वसुली, न्याय धोरण आणि दैनंदिन प्रशासन या सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या आणि त्यावर लक्ष ठेवायला सुरुवात केली. 20 मे 1766 रोजी मल्हारराव होळकर यांचं निधन झालं. त्यानंतर राज्याची जबाबदारी अहिल्याबाईंचा मुलगा मालेराव होळकरकडे सोपवण्यात आली. एकदा ह्याच मालेरावांचा रथ इंदोर मधून जात होता, तेव्हा त्यांच्या रथाच्या समोर एक लहान वासरू आलं. त्यांचा रथ त्या वासरावर गेला आणि त्या वासराचं जागीच निधन झालं. जवळच उभी असलेली गाय त्या वासराच्या शेजारी येऊन बसली. थोड्याच वेळात अहिल्याबाई तिथून गेल्या आणि त्यांनी गाय व वासरू बघितलं. त्यांना समजलं की अपघातात वासरू मेलंय. त्यांनी लगेच मालोजीरावांच्या पत्नीला विचारलं की जर एखाद्याने आईसमोर तिचं मूल मारलं तर शिक्षा काय असावी? उत्तर आलं, मृत्यूदंड. तेव्हा अहिल्याबाईंनी न्यायाच्या नात्याने मालेरावांना शिक्षा द्यायचा आदेश दिला. पण कोणताही सारथी रथ चालवायला तयार होईना. अखेरीस अहिल्याबाई स्वतः रथावर बसल्या. तेव्हा गाय रथासमोर उभी राहिली आणि ती हलेना सुद्धा. हे पाहून मंत्री राणीला म्हणाले, कदाचित या मुख्या गायीलाही दुसऱ्या कोणत्याही आईच्या मुलासोबत असं घडू नये असं वाटत असेल. ती मालोजींसाठी तुमच्याकडे दयेची याचना करते. अखेर अहिल्याबाईंनी दया दाखवून आपल्या मुलाला माफ केलं असं सांगितलं जातं. हे सगळं घडलं ती जागा आजही आडा बाजार म्हणून ओळखली जाते. मंडळी, अहिल्याबाईंबद्दल आणखी एक न ऐकलेली गोष्ट म्हणजे जमिनीच्या 7/12 उतार्याची निर्मिती. अहिल्याबाई होळकर यांनी गरीब लोकांच्या मदतीसाठी एक अनोखी योजना राबवली होती असं सांगितलं जातं. त्यांनी गरीब माणसांच्या दाराजवळ 12 फळझाडं लावली. त्यापैकी 7 झाडांवरचा माल गरीब माणसाचा असायचा आणि उरलेल्या 5 झाडांचा माल सरकारचा. या झाडांची योग्य नोंद ठेवण्यासाठी खास एक दस्तऐवज तयार करण्यात आला होता. त्यात झाडांची माहिती, त्यांचा उपयोग आणि मालकी याची नोंद केली जायची. याच नोंदी गाव नमुना 7 आणि गाव नमुना 12 या 2 कागदांमध्ये केल्या जायच्या. नंतर हे दोन्ही नमुने एकत्र करून जो दस्तऐवज तयार झाला त्याला 7/12 म्हणून ओळखलं जाऊ लागलं. त्यामुळे आजही आपल्या जमिनीच्या मालकीसाठी वापरला जाणारा 7/12 उतारा हा ऐतिहासिक परंपरेतून आलाय. मंडळी, सगळं राज्य सुरळीत सुरू असताना मालेरावांना वेड लागून त्यांच्यावर मृत्यू ओढवला असा उल्लेख अहिल्याबाईंच्या एका अनेक चरित्रांमध्ये आढळतो. मुलाच्या मृत्यूच्या धक्क्यातूनही अहिल्याबाई सावरल्या आणि त्यांनी माळव्याच्या राज्यकारभाराची सूत्र आपल्या हाती घेतली. त्याच सुमारास त्यांना राज्यातल्या बंडखोरीचा सामना करावा लागला. गंगोबा तात्यांनी फितुरी करून रघुनाथराव पेशव्यांना पत्र पाठवलं की होळकरांचं राज्य बेवारस झालंय, तुम्ही आक्रमण करा, मी साथ देतो.
इतिहास संशोधक आणि पेशवे कॅलेंडर दप्तराचे अभ्यासक पांडुरंग बलकवडे सांगतात, रघुनाथराव पेशवे हे खलपुरुष होते. त्यांनी आक्रमण करण्याची तयारीही सुरू केली होती. याची खबर लागताच अहिल्याबाईंनी रघुनाथरावांना धमकीवजा पत्र लिहिलं. तुम्ही तर राज्याचे स्वामी आहात. अटके पार झेंडा लावण्या इतके तुमचे कर्तृत्व आहे. पण रणांगणात उतरायचं ठरवलं तर पराभवाची तयारी ठेवा. माझ्याकडून पराभव झाला तर तुमच्या कीर्तीला ते बाधक ठरेल. यातूनच त्यांच्या पेशवे दरबारी असणारा दरारा दिसून येतो. 13 मार्च 1767 रोजी अहिल्याबाईंनी अधिकृतपणे माळवा राज्याच्या कारभाराची सूत्र आपल्या हाती घेतली. मुलगा मालेराव याच्या मृत्यूमुळे त्या खूप दुःखी झाल्या होत्या, पण तरीही धीराने त्यांनी पुढचं पाऊल उचललं. त्या काळात त्यांनी इंदोरची राजधानी सोडून महेश्वरला आपली नवीन राजधानी बनवलं. त्यांच्या कारभाराचा कालावधी जवळपास 28 वर्षांचा होता. त्या काळात त्यांनी केवळ राज्याची जबाबदारीच नाही तर स्वतःच्या वैयक्तिक संपत्तीची योग्य ती देखरेख केली. अहिल्याबाई या केवळ कुशल प्रशासक नव्हत्या, तर त्या एक महान योद्धा राणी म्हणूनही ओळखल्या जातात. भारतीय इतिहासातील सर्वश्रेष्ठ स्त्री शासकांपैकी त्यांचं नाव नेहमी अग्रक्रमाने घेतलं जातं. अहिल्याबाईंच्या कार्यकाळात माळवा प्रदेशातील मराठा साम्राज्याने जबरदस्त प्रगती केली. त्यांनी केवळ आपल्या राज्यातच नाही तर संपूर्ण भारतात अनेक ठिकाणी मंदिरं, घाट, विहिरी आणि धर्मशाळा बांधल्या. या कार्यामुळे त्यांना एक धर्मशील आणि दानशूर राणी म्हणून ओळख मिळाली. शेवटी 13 ऑगस्ट 1795 रोजी महेश्वर इथे या थोर राणीचं निधन झालं. त्यांचा कार्यकाल आणि व्यक्तिमत्व आजही लोकांच्या मनात आदरानं स्मरलं जातं. अहिल्याबाईंचं जीवन म्हणजे धैर्य, समर्पण आणि न्यायाचं प्रतीक होतं. त्यांची गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि विशेष भरायला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.